जगात दोन प्रकारची माणसे असतात. पहिली जी आतून तुटल्यावर जगाचा निरोप घेतात आणि दुसरी जी आतून तुटल्यावर जगाला संदेश देतात. दिनेश कार्तिक, मोहम्मद शमी, हार्दिक पांड्या. पुन्हा नवं अवधान ओढता आलं पाहिजे. तुटलेलं सारं पुन्हा जोडता आलं पाहिजे. IPLने वेगळी झालेली मनं पुन्हा वर्ल्ड कपने एकत्र आणलीत. कोणा एकामुळं आपण मॅच जिंकलो हे म्हणणे चुकीचेच आहे. विराटच्या रन्स ही तितक्याच महत्त्वाच्या जितक्या अक्षरने येऊन केल्या. हार्दिकने घेतलेली विकेट तितकीच महत्त्वाची जितका सूर्याचा कॅच. बुमराची बॉलिंग ही इतकी महत्त्वाची आणि पंतची किपरिंगही. रोहितची कॅप्टन्सी ही तितकीच महत्त्वाची आणि सगळ्यांची डेडिकेशनही. सगळंच महत्त्वाचं. हार्दिकच्या डोळ्यात पाणी इतकंच गोड होतं जितकं कॉमेंट्री करणाऱ्या इरफानच्या डोळ्यात पाणी होतं. सगळ्या मॅचेस बाहेर राहूनही मुलाखत देताना मुसमुसून रडलेला सिराज ही गहीवरून आणणारा होता. आणि गळ्यात गळे घालून रडणारे रोको ही सगळं गोड होतं, गहीवरून आणणारं होतं. प्रत्येक भारतीयाला प्रत्येक भारतीयाशी जोडणारं होतं. अभिमान होता, अभिमान आहे, अभिमान राहील. देशापेक्षा कोणी मोठा नाही, देशासाठी कोणी लहान नाही. फरक कळला पाहिजे. जग जिंकलंय त्यांनी आणि त्याहून जास्त भारतीयांची मने जिंकलंय त्यांनी. खेळ खेळला पाहिजे, हरला पाहिजे, जिंकला पाहिजे, पण महत्त्वाचं खेळ जगला पाहिजे. खूप खूप अभिनंदन भारतीय क्रिकेट टीमचे. क्रिकेट या खेळात जगावर राज्य करा. माणूस म्हणून राहा एकमेकांसोबत.